बँक अधिकारीच निघाले चोर। जालन्यातील बँकेत 7,31,00,000च्या सोन्याचा अपहार, मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड। जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजे असतानाच आता जिल्ह्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत तब्बल 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून त्या जागी बनावट सोने ठेवल्याचे समोर आलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कॅनरा बँकेच्या शाखेत सोन्याच्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरप्रकार उघड झाला आहे। आरोपींनी संगनमत करून लॉकरमधील अस्सल सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि त्याऐवजी बनावट सोने तारण म्हणून ठेवले। या प्रक्रियेत बँकेची 7,31,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या चोरीचे पुरावे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्यामध्ये एक अधिकारी स्वतः तिजोरीतील दागिने काढताना स्पष्टपणे दिसत आहे। बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन चेकिंग त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता CCTV फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत। या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे का या संदर्भामध्ये? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे। अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे। तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।